सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना काल सोलापुरात मराठा समाजाच्या तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला। देशमुख यांनी काल संध्याकाळी मराठा नेत्यांची बैठक बोलावली होती। यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत असा प्रश्न उपस्थित केला। त्यांच्या या सवालावर आक्षेप घेत काही तरुण संतप्त झाले। गेल्या 2 महिन्यांपासून मराठा समाजाचे भव्य मोर्चे निघतायत। प्रत्येक जिल्ह्यातून निवेदनं शासन दरबारी गेली आहेत। असं असतानाही देशमुख बैठकीचा फार्स करत असल्याचा आरोप संतप्त तरुणांनी केला। तसंच मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचे फलक दाखवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। तिकडे बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या छगन भुजबळांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चात मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। संपूर्ण ओबीसी समाज एकत्र करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आलाय। त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। जागोजागी भुजबळांचे बॅनर्स, समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आलेत। पण असं असलं तरी एकेकाळी स्वतःला भुजबळांचे समर्थक म्हणवून घेणारे राष्ट्रवादीतले काही चेहरे तयारीच्या कामात कुठेच नव्हते। त्यामुळे आजच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या समर्थनार्थ उतरते की आताही भुजबळांना एकटं पाडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईत आणखी फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली। मुंबई शहर सीसीटीव्ही निगराणीखाली आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आधीच केली होती। त्याची सुरुवात कालपासून झाली। याबरोबरच मुंबईत 1200 वायफाय हॉटस्पॉट देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली असून 1 मे पासून याचा फायदा मुंबईकरांना होईल। तसंच डिजिटल सिटीसह डिजिटल व्हिलेजसाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोपर्डीच्या घटनेवरही भाष्य केलं। अवैध दारूच्या धंद्यांना आळा घातल्यास कोपर्डीसारख्या घटना टाळता येतील असंही मुख्यमंत्री म्हणाले। हे ध्येय आपण ठरलेलं होतं ते या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं आणि आज संपूर्ण मुंबई ही सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्स खाली आणण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलं आहे। जे यापूर्वीच्या सरकारला 5-5, 7-7 वर्ष निर्णय देखील घेता आला नाही। आपण केवळ निर्णयच घेतला नाही तर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो निर्णय कार्यान्वित करून दाखवला। या जर कोपर्डीसारख्या घटना होऊ नये असं आपल्याला वाटत असेल आणि खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर नराधमांना फाशी तर होईल, पण त्याच्यासोबत या पुढे अशा घटना होऊ नये याकरता खरा न्याय हा अवैध दारू पूर्णपणे बंद होऊन आपण त्या ठिकाणी देऊ शकणार आहोत। मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये अवैध दारूवर खूप मोठ्या प्रमाणात आपण परिणामकारक काम या ठिकाणी करू शकू। त्या दृष्टीने देखील मी खरं म्हणजे अण्णा हजारे साहेबांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो। नागपुरात गांधी जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला। नागपुरातील चित्तारोळीच्या गांधी पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे दिग्गज नेते सामील झाले होते। मात्र ही सर्व मंडळी गप्पा मारण्यात एवढी मशगूल झाली की त्यांना राष्ट्रगीत सुरू झाल्याचं भानही राहिलं नाही। अखेर राष्ट्रगीत संपता त्यांना जाग आली आणि काँग्रेसचे नेते एकमेकांकडे पाहत उभे होते। माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विजय वडेट्टीवार, माजी खासदार गेव आवारी, आमदार सुनील केदार, माजी मंत्री नितीन राऊत ही मंडळी पहिल्या रांगेत बसली होती। ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे हे मी निश्चित म्हणेन। सगळ्याच कार्यकर्त्यांना, सगळ्याच देशभक्तांना, सगळ्याच देशवासियांनी या पद्धतीचा विचार निश्चित करायला पाहिजे। अनवधानानं झालं जरी असलं तरी या कार्यक्रमाच्या वेळेला गंभीरता नव्हती, उत्साह जास्त होता, पण तो दुसऱ्याला दाखवण्याचा उत्साह होता। मुळात कार्यक्रमाच्या संदर्भातला सिरियसनेस नव्हता असं मी तिथे होतो मला दिसलं। शेतकऱ्याला शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केलंय। गांधी जयंतीनिमित्त काल पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये बाबा आढावांच्या उपोषणाला सुरुवात झाली। हमीभाव तसंच शेतकरी कर्जमाफी यावर जोपर्यंत सरकार तोडगा काढणार नाही तोपर्यंत बाबा आढाव उपोषण सुरूच ठेवणार आहेत। त्यांच्यासोबत अनेक माथाडी कामगार आणि शेतकरीही उपोषण करणार आहेत। शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांनीही आढावांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला। तसंच सिंचन घोटाळा उघड करणाऱ्या विजय पांढरे यांनीही बाबा आढावांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं। गेल्या काही दिवसांपासून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातलं आंदोलन थंडावलं होतं। काल पुन्हा या आंदोलनाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न झाला। जनहित हक्क सेवा समिती आणि शिवसेनेकडून 2 दिवसाच्या आंदोलनाची हाक देण्यात आली। काल आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जैतापूर नाटे परिसरातील मच्छीमारांनी मोठी हजेरी लावली आणि धरणं आंदोलन केलं।
मच्छीमार महिलाही व्यवसाय बंद करून आंदोलनात सहभागी झाल्या। यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। मात्र या आंदोलनात सेनेचे आमदार राजन साळवींसह काही ठराविक शिवसैनिकांचा सहभाग होता। त्यामुळे शिवसेनेचा विरोध मावळला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। इकडची टेक्नॉलॉजी, अणुऊर्जेचं भयानक स्वरूप, अणुकचऱ्याचं स्वरूप, हे इंटरनॅशनल दबावाखाली आपण हे सगळे प्रकल्प घेतोय। हा विषय प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे, तो तसा व्यापक विषय करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। फक्त केवळ लोकांनी पैसे घेतले आणि हा एक जमीनधारकांचाच प्रश्न आहे, हा चुकीचा दावा आहे, तो आम्ही खोडून काढतोय। वसईत एका सापानं लाईटच्या जाळीतून थेट ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला होता। नाकोडी ज्वेलर्सच्या पीओपी छतात हा साप तब्बल 2 दिवस मुक्काम ठोकून होता। धामण जातीच्या या सापानं शुक्रवारी भर रस्ता ओलांडत दुकानात प्रवेश केला, पण वरच्या भागात लपलेला हा साप काही केल्या बाहेर येत नव्हता। काल अखेर त्याची शेपटी लाईटच्या जाळीतून बाहेर आली। त्याचवेळी अग्निशामक दलाचा एक कर्मचारी रस्त्यावरून जात होता। त्यानं सापाची हालचाल पाहून शिताफीनं त्याला बाहेर काढलं। धामण जातीच्या या बिनविषारी सापाचा आकार मोठा असल्यानं त्याला पाहण्यासाठी आणि त्याचा फोटो काढण्यासाठी बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती।